आहेत कारण एका बाळाचा जीव यामध्ये गेला. हो हो. दुर्दैवी घटना आहे. जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असेल. आज ह्या रस्त्याची दुरवस्था इतकी खराब झालेली आहे. काल जीवही गेला आणि जवळजवळ इथे दररोज 5 ते 10 माणसं पडतात आणि त्यातला मीही साक्षीदार आहे. मीही माझ्या मुलाला घेऊन पडलो आहे इथे. अक्षरशः खाली गाडी उभी केल्यावरती पाय ठेवायला जागा नाही, पाय खड्ड्यामध्ये गेला आणि मी आणि माझा मुलगाही पडलो होतो. तुम्ही कशामुळे आणि कसं पडले होते? कशामुळे पडले? खड्डा की काय झालं? खड्डा होता खाली आणि पूर्ण पावसाने खड्डा भरला होता. पाय ठेवायला गेलो की पाय ठेवायला जागा नाही, पूर्ण गाडी टिल्ट झाली आणि मी आणि माझा मुलगाही पडलो. आणि काल तर एक जीवही गेला आहे. म्हणून आता सगळ्यांचा संताप अनावर झाला आहे लोकांचा. इथून पुढे प्रशासनाला आता विनंती नाही, आमची मागणी आहे आत्ताच्या आत्ता रस्ता झाला पाहिजे, नाहीतर आम्ही काहीतरी सगळे नागरिक काहीतरी ठोस निर्णय घेऊ. तुमचं नाव सांगा. नितीन बेनके. काय झालं? किती वाजता झालं आणि कसं झालं? काल संध्याकाळीचा म्हणजे 5:45चा टायमिंग होता आणि एक 2 व्हीलर होती आणि एक असा मोठा आयशर टेम्पो होता आणि त्या टेम्पोमध्ये 2-4 लेबर पण होते आणि ड्रायव्हर पण होता. तर एक इथनं चालता वेळेस एक 2 व्हीलर होती, त्याच्यावर 2 मुलं होती आणि एक लेडीज होती चालवत होती. तर त्यांची गाडी तिथं जागी थोडी खाली यायचे प्रयत्न झाले, पण गाडी वर घ्यायचे प्रयत्न केले त्यांनी, पण ती गाडी स्लिप झाली आणि स्लिप होऊन ती गाडी तिथंच पडली आणि मॅडम आज सारख्या ओरडत होत्या. मी तिथं आउट गेटला बसलेला होतो. आम्ही लगेच धावपळ केली. धावपळ करत असता इथं पब्लिक एवढी जमली की काहीच करता आलं नाही. त्या मुलाला काढलं आणि इथून ॲम्ब्युलन्स काय आली नाही, काही नाही आणि प्रायव्हेट गाडीमध्ये घेऊन गेली. त्याच्यानंतर ड्रायव्हर तिथं गाडी थांबवली ड्रायव्हरनी आणि ड्रायव्हरनं गाडी थांबवता असताच इथे पब्लिक गेली आणि तो ड्रायव्हर तिथून फरार झाला. पण गाडी पोलीस आली, त्यानंतर पोलीसवाल्यांनी ती गाडी चौकीला घेऊन गेले. तुमचं नाव सांगा. माझं नाव राजीव पायकराव, अलेक्सा फॅसिलिटी तर्फे सिक्युरिटी सुपरवायझर आहे मी गोदरेज ग्रीन को मध्ये.